शेतकरी बंधूंनो, मिरचीचे जर पानं असे पूर्णपणे असे कर्लिंग होत असेल, कोकडे येत असेल, नवीनच एक साधारणपणे 15 ते 20 दिवस झालेले आहे प्लॉटला लागवड करून, आणि जर असे आपल्या प्लॉटमध्ये जर असा कोकड्याचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी आज एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे. फवारणी घेत असताना प्रमाण जे आहे ते 100 लिटरसाठी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे कीटकनाशक मिओथ्रिन. 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला ते 100 ml घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला दुसरे घ्यायचं आहे कीटकनाशकच आणखीन, ते म्हणजे की आपल्याला लिसेंटा बायर कंपनीची, ज्यामध्ये फिफ्रोनिल आणि इमिडा असतं 40-40%. तर ते आपल्याला 100 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये खालचे पानं जसा असा प्रॉब्लेम येतो आहे, कोकडा पानांमध्ये जे आहे का डाग पडत आहे, पिवळापणा वगैरे येतो आहे, तर यासाठीच आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते म्हणजे की इंडेक्स आपल्याला 100 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम आपल्याला ते घ्यायचं आहे. आणि त्याची व्यवस्थितरित्या फवारणी करायची आहे. आपल्याला फवारणी करत असताना त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर घेतलं तरी काही हरकत नाही आहे, नाही घेतलं तरी काही हरकत नाही आहे. वातावरण बघून व्यवस्थित जर आपण फवारणी मारली तर आपण आपल्या प्लॉटमध्ये जो कर्लिंगचा प्रॉब्लेम येतो आहे, शेंडा असा कोकडल्यासारखा होतो आहे, आखूड होतो आहे, तर त्यापासून नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटही जरूर करू शकता. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.